कटोरी ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं मी दाखवणार आहे। ब्लाऊज आधी व्यवस्थित असं घडी घालून घ्यायचं आहे। हे बघा अशी शोल्डर अशी व्यवस्थित जुळवून घ्यायची, एकाला एक शोल्डर जोडून घ्यायची आणि मागच्या साईडला मागची साईड आधी ठेवून घ्यायची अशी। व्यवस्थित ब्लाऊज असं ठेवून घ्यायचं आहे। आधी मागची साईड कधी पण मोजून घ्यायची, ब्लाऊजची उंची थोडासा ब्लाऊज त्यातली त्यात खेचून पकडायचा, एकदम किंचित, जास्त पण नाही। हे बघा दिसतंय का, उंची 12 आहे आणि लगेच गळा पण मोजून घ्यायचा आहे। गळा असा तिरका मोजायचा। हे बघा गळा 9चा आहे, 9 इंच गळा आहे। उंची 12 आहे, गळा 9 इंच आहे। आणि मुंडा शक्यतो मी मोजतच नाही, मुंडा मी 5.5चाच घेते प्रत्येक ब्लाऊजला, कारण आपलं छातीचं माप जसं वाढतं ना तसं आपला मुंडा वाढत जातो, त्यामुळे मी 5.5चाच मुंडा ठेवते कधी। हे बघा 5.5चा मुंडा आहे, मुंडा 5.5। आणि असाच ब्लाऊज सीधा करून घ्यायचा। ताई शिकायला येत होते, ते 2 दिवस जरा सुट्टीवर आहेत म्हणून, त्यांचं शेतातलं काम चालू आहे म्हणून ते आल्या नाहीत, तोपर्यंत माझे ब्लाऊज शिवून घेते। हे बघा छाती मोजताना आपल्याला हुकाची बाजू आहे ना, ही हुकाची किंवा बटनाची बाजू त्या साईडूनच छाती मोजायची आपली। असा टेप ठेवून घ्यायचा आहे, थोडा किंचितच ब्लाऊज घ्यायचा आहे वळून, जास्त नाही। 8ची छाती, थोडा एकदम किंचित, कारण ब्लाऊज वापरून झालेला असतो त्यामुळं तो जरा आकसून आलेला असतो। हे बघा 8ची छाती, जास्त पण नाही वडाताण करायची। छाती 8 इंच आहे आणि पुढचा गळा पण 5 इंच आहे, पुढचा गळा 5 इंच आहे। बाही लांबी असं माप घेतलं ना की सोपं पडतं माप घ्यायला, ब्लाऊज जास्त हलवायचाच नाही। बाही लांबी 5.25 आहे, बाही लांबी 5.25। तुमची महत्त्वाचं म्हणजे कटोरी पण मोजून घ्यायची। कटोरी मोजली म्हणजे कसं आपल्याला कटिंग जेव्हा करतो तेव्हा आणि शिलाई करताना आपल्याला जितकी ही कटोरी आहे तितकीच ठेवायची, आपली शिलाई होऊन इतकीच राहिली पाहिजे, त्यासाठी कटोरी मोजून घ्यायचीच। हुकापासून टक्सच्या सेंटरपासून हे बघा खेचायची नाही आहे कटोरी अजिबात, एकदम मालगत म्हणजे 5.5ची कटोरी, 5.5ची कटोरी। भले आपल्याला डबल का मोजायची होईना पण कटोरी मोजूनच घ्यायची, का तर कटोरी मोठी झाली की पण फुगे येतात।